नमस्कार, मी भारत पाटील. एमसीएन न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज एमसीएनच्या फेस टू फेस या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाचे झुंजार नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी साहेब, स्वागत आहे आपलं एमसीएन मध्ये. राजू शेट्टी साहेबांचा परिचय खरं तर महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही. ज्यांना ज्यांना शेतकरी आंदोलन माहिती आहे त्यांना राजू शेट्टी हे नाव खऱ्या अर्थानं फार चांगलं माहिती आहे. आणि गेल्या निवडणुकीनंतर तर खासदार म्हणून देशपटलावर देखील त्यांनी आपल्या आंदोलनाची, अभ्यासाची आणि भूमिकेची एक वेगळी छाप उमटवलेली आहे. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा राजू शेट्टी साहेबांची भूमिका विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो, त्या दोन्ही निवडणुकांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहे. त्याच अनुषंगाने संघटनेची भूमिका, पक्षाची भूमिका या संदर्भात आज आपण शेट्टी साहेबांशी चर्चा करणार आहोत. साहेब, शेतकरी संघटनेची, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची किंवा आपल्या स्वाभिमानी पक्षाची भूमिका खास करून निवडणुकीच्या आधी पण आंदोलन आणि प्रबोधन असं दोन्ही पातळ्यांवर शेतकऱ्यांमध्ये आणि एकूण समाजामध्ये चालू असते. आता सध्याच्या घडीला कुठल्या नेमक्या मुद्द्यांवर आपलं आंदोलनात्मक आणि प्रबोधनात्मक चळवळ सुरू आहे? सध्या दोन गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत. एक तर गेल्या 4-5 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे, त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर आम्ही सातत्यानं आंदोलन केली. मी स्वतः जवळजवळ 57 दुष्काळी परिषदा घेतलेल्या आहेत. मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, जिथं जिथं दुष्काळ पडला त्या ठिकाणी जाऊन आलो. त्या ठिकाणी परिषदा घेतल्या, आंदोलन केले. काही आरबोड प्रकल्प, काही प्रकल्पाला थोडे पैसे लागणार होते, परंतु तो काही सरकारी आडमोठे प्रमाणावर त्याच्यामध्ये त्याला पैसे मिळत नव्हते, प्रकल्प मार्गी लागत नव्हते. अशा ठिकाणी आंदोलन केली, रस्ता रोको केले, रस्त्यावर आलं. चारा छावण्यामध्ये शेतकऱ्यांना होणारे पिळवणूक, या प्रश्नावर सातत्यानं आम्ही आंदोलन केलं. आणि त्याचा एक परिणाम असा झाला की 2004 साली सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता. त्यावेळी दुष्काळग्रस्त आणि आज 2013 मधला दुष्काळ, 12-13 मधला, त्याची तुलना केली तर 2004 पेक्षा यावेळी शासकीय यंत्रणा थोडीशी चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसते. ही या चळवळीचं यश आहे. आम्ही सातत्यानं, आता तुम्ही जर का चुका केल्या, चारा छावणीत भ्रष्टाचार केला तर आम्ही इथं तुमच्या माहेरी बसलेलो आहोत. तुम्ही जलसंधारणाच्या कामामध्ये काही मागणी केल्या तर आम्ही ते खपवून घेणार नाही. टँकरमध्ये काही मागणी केल्या तर आम्ही खपवून घेणार नाही. अशा पद्धतीच्या एक प्रशासनाच्या आणि राज्याच्या मनामध्ये एक वचन निर्माण केल्यामुळे आज नाही म्हटलं तर थोडासा दुष्काळ सुसह्य झाला. दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना करून केंद्रीय स्तरावरच याच्यावर उपाययोजना केली पाहिजे, अशी आम्ही भूमिका घेतली. आणि ते पार्लमेंटमध्ये सातत्यानं ती भूमिका मांडतोय. 4 वेगवेगळ्या राज्यातल्या दुष्काळी, ज्या राज्याला सातत्यानं दुष्काळाची झळ बसते अशा जवळ 20-22 खासदारांना एकत्रित करून वेगवेगळ्या पंतप्रधानांची वेळ घेतली. आता नियोजन आयोगापुढे मी जाणार आहे. त्यासाठी एक कॉन्क्रीट असं आव्हान तयार करतोय, कशा पद्धतीने दुष्काळ हटवता येईल. कारण इस्रायल सारख्या देशामध्ये आपल्या दुष्काळी, कायम दुष्काळी तालुक्यामध्ये जेवढा पाऊस पडतो त्याच्यापेक्षा कमी पाऊस पडू सुद्धा त्या देशामध्ये कधी दुष्काळ पडला किंवा दुष्काळामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला असं कधी झालेला नाही. कारण त्यांनी पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने करावं लागेल. त्यासाठी पैसा लागतो, त्यासाठी नियोजन लागतं, त्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असावी लागते. परंतु दुर्दैवानं असं झालेलं आहे की दुष्काळ हा सगळ्यांनाच आवडतो, जनता सोडून, शेतकरी सोडून. का तर दुष्काळ पडला नाही तर टँकर चालवता येत नाही, चारक चालवता येत नाही, भ्रष्टाचार करता येत नाही, चारा छावण्या करता येत नाही, जलसंधारणाच्या कामाच्या नावाखाली त्या पैसा खाता येत नाही. आणि दुष्काळ आवडे सर्वांना अशी परिस्थिती आहे. ही मानसिकता बदलून कायमस्वरूपी, कारण मी या 57 परिषदामध्ये करत असताना मला दुष्काळी भागातल्या लोकांनी एकच सांगितलं, आम्ही हा दुष्काळ सुद्धा सहन करू, पण तू एक काम करा, हा आमच्या आयुष्यातला शेवटचा दुष्काळ करेल असं काहीतरी करा, अशी लोकांची जी भावना आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न लगेच सुटणार नाही. याला दीर्घकालीन लढायची आवश्यकता आहे, पाठपुराव्याची आवश्यकता आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय.
नेहमीच आपलं जे उसाच्या दराच्या संदर्भातलं जे आंदोलन चालू असतं तिथं चालूच आहे. गेल्या वर्षी आंदोलन झालं, त्याच्या मागच्या वर्षी आंदोलन झालं, यावर्षी कदाचित आंदोलन होईल. पण या सततच्या आंदोलनामुळे एका सरकारला आम्ही एका अशा विशिष्ट भूमिकेपर्यंत आणून ठेवलं की या साखर उद्योगाचा दीर्घकालीन असं काहीतरी धोरण असायला पाहिजे. आणि आंदोलनाचं फलश्रुती म्हणून की काय की केंद्र सरकारनं रंगराजन कमिटी नेमावी लागली साखर उद्योगाच्या. त्या रंगराजन कमिटी समोर मी साक्षीला गेलो, त्या ठिकाणी ज्या आम्ही मागण्या केल्या सुदैवाने सगळ्या आमच्या मागण्या त्या रंगराजन कमिटीनं स्वीकारल्या आणि त्या पद्धतीनं एक आव्हान केंद्र सरकारला दिला. आणि तो रंगराजन कमिटीचा आव्हान स्वीकारावा म्हणून मी पण 2-3 वेळा पंतप्रधानांना भेटलो, पार्लमेंटमध्ये मुद्दा उपस्थित केला, राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. केंद्र सरकारनं त्या रंगराजन कमिटीच्या पहिल्या 2 शिफारशी स्वीकारल्या, त्यामुळे लिव्ही रद्द झाली. लिव्ही रद्द झाल्यामुळे एकूण उत्पन्नात साखरेच्या उत्पादनातील 10% साखर जी कमी दरानं सरकार विकत घेत होतं, उदाहरणार्थ बाजारात 30-32 रुपये दर असेल तर 17 रुपयाला केंद्र सरकार खरेदी करत, त्याच्यामध्ये तोटा व्हायचा. कारखान्याकडे पैसे कमी आले की शेतकऱ्याकडे ते पैसे कमी जायचे, ते पैसे वाचले, त्याचा दराच्या रूपाने शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. दुसरी साखरेच्या दरामध्ये जो चढउतार व्हायचा, ते चढउतार होत असताना काही वेळा साखर कारखान्याच्याकडे साखरेचे साठे शिल्लक पडून राहायचे, त्याच्या आर्थिक काढलेल्या कर्जाचा आर्थिक बोजा पडायचा. म्हणून ही कोटा सिस्टीम रद्द झाली. त्यामुळे साखर उद्योगाला आता त्यांच्या पद्धतीने त्यांच्या नियोजनाप्रमाणे पुन्हा साखरेच्या पुरवठ्याचे करार करता येतील, व्यापार करता येईल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. राहिलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या राज्य सरकारनं पूर्ण करायच्या आहेत. तसं केंद्रानं राज्य सरकारकडे कळवलं. मी पंतप्रधानांना जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही ठराव केला होता की रंगराजन कमिटीच्या शिफारशी सरकारनं स्वीकारावे. हात वर करून जवळजवळ 1.5 लाख शेतकऱ्यांनी ठराव पास केला होता. त्याचा एक फोटो आणि पत्र पाठवलं होतं पंतप्रधानांना की एवढ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की या रंगराजन कमिटीची शिफारशी स्वीकारण्यात याव्यात. पंतप्रधानांनी ते माझ्या राज्य सरकारकडे पाठवलं. मध्यंतरी राज्य सरकारबरोबर सुद्धा राज्य सरकार मंत्र्यांच्या आमच्या बैठका झाल्या. एक नवीन कायदा साखर बोर्ड कायदा करून साखर बोर्ड सरकार आणून पाहतो. तर साखर बोर्ड स्थापन झाल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असले पाहिजे. शेतकऱ्यांच्यावर कुठं अन्याय होता कामा नये अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. अन्यथा विधानसभेत तुम्ही कायदा पास करा, पण तो मानायचं काय नाही, शेवटी आम्ही ठरवणार आहोत, आम्ही शेतकरी ठरवणार आहोत. अशा पद्धतीने सध्या आता आमचं एकूण रंगराजन समितीच्या शिफारशींपैकी साखरेवरची निर्यात बंदी उठवा ही पण एक प्रमुख शिफारस आणि तुमची मागणी अनेक दिवसांची राहिलेली आहे. त्या मागणीच्या संदर्भातला पाठपुरावा आणि सध्याची स्थिती काय आहे? निश्चितच रंगराजन कमिटीनं असं केंद्र सरकारनं सांगितलं की साखर उद्योगासंदर्भातलं जे धोरण आहे ते 10 वर्षाचं एकदा जे धोरण ठरवलं ते किमान त्याच्यामध्ये 10 वर्ष बदल करू नका. होतं असं की साखरेचे भाव वाढले तर केंद्र सरकार निर्यात बंदी होतं, साखरेचे भाव कमी झाले तर बाहेरून साखर आयात होते, साखरेचे भाव वाढले तर पुन्हा साखर बाहेरून आयात होते. आणि याच्यामध्ये बाजारातल्या चढउतारामुळे शेतकऱ्यांचा बळी देतो, साखर उद्योग अडचणीत येतो. तर हे स्थिर धोरण ठेवायचं 10 वर्षाचं धोरण सरकारनं ठरवावं. आपल्या देशामध्ये किती उत्पादन होतंय आणि जागतिक बाजारपेठेत भाव काय आहे, समजा बाजारपेठेमधले भाव नियंत्रित करण्याची या उद्योगाला स्थिरस्थावर द्यावं अशी भूमिका घेतली तर उद्योग स्थिरस्थावर होईल असं वाटतं. आणि म्हणून आता आम्ही सगळेच राज्य सरकार बरोबर आमची चर्चा झाली की आम्ही दिल्लीमध्ये जाऊन ज्या ज्या राज्यामध्ये ऊसाचं उत्पादन होतं त्या साखर पट्ट्यातील सगळ्या खासदारांना एकत्रित करून आम्ही पंतप्रधानांना पुन्हा भेटणार आहोत की तर रंगराजन कमिटीने एक चांगला शिफारस केल्या साखर उद्योगाला स्थिरता होऊ दे. कारण केंद्र राज्य सरकारला कोट्यावधी रुपयाचा कर या उद्योगातून मिळतो. आणि म्हणून 2 गोष्टी केंद्र सरकारनं आता कराव्यात की हे 10 वर्षाचं स्थिर असं धोरण साखर उद्योगाच्या संदर्भातलं फिक्स करावं आणि इथेनॉलच्या संदर्भामधलं निर्णय आता घ्यायची वेळ नाही. कारण सातत्यानं आपला रुपया घसरतो. याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे बळकीचं खर्च होतं ते क्रूड तेल आयात करण्यामध्ये आणि एका बाजूला सातत्यानं
डिझेल पेट्रोलच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला रुपया घसरत चाललेला आहे. जर आमचा परकीचं जर आमचं खर्च करायचं व्हायचं प्रमाण जर थांबलं तर रुपया आमचा पुन्हा सुदृढ होईल. आणि त्यासाठी बाहेरच्या देशातून क्रूड ऑइल आयात करण्याच्या ऐवजी आमच्या देशामध्ये साखर उद्योगातून उत्पादित झालेला हा जो इथेनॉल आहे, ही इथेनॉल जर वाहनामध्ये मिक्स करायला परवानगी दिली तर एकदम ग्राहकांना 1-2 रुपये पेट्रोल डिझेल स्वस्त मिळू शकतं. याची आमच्याकडे हिशोबात कॅल्क्युलेशन्स आहेत, आम्ही ते दाखवून द्यायला तयार आहे आणि शिवाय आमचा रुपया सुद्धा मजबूत होणार आहे. आणि या संदर्भामध्ये केंद्रानं ठोस अशी भूमिका घ्यावी यासाठी आता आम्ही पाठपुरावा करण्याचं काम करतो. नक्कीच. खरं तर या सगळ्या भूमिकांसह तुमची राजकीय कारकीर्द आणि खास करून आंदोलनात्मक संघटनात्मक ही सगळी कामं गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहेत. निवडणुकांचे पडघम आता वाजू लागलेत, म्हणजे लोकसभा असू द्यात किंवा विधानसभा असू द्यात. तुमची खासदारकीची ही पहिली कारकीर्द 5 वर्षांची ती आता पूर्ण होत आली आणि पुन्हा नव्याने सगळा देशच निवडणुकांना सामोरं जाणार आहे. पूर्वी मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खास करून काही एक तिसऱ्या बिगर काँग्रेस बिगर भाजप नावाची जी एक आघाडी होती तिच्या सोबत होतात. विधानसभा निवडणुकांच्या वेळी तुम्ही रेडालोस सोबत होतात. पण आता निवडणुकांनंतरच तुमचा कदाचित भ्रमनिरास झाला आणि तुम्ही रेडालोस पासून काडीमोड घेऊन आता एक स्वतंत्र कदाचित शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात. काय नक्की राजू शेट्टी आम्हाला आगामी निवडणुकांमध्ये कोणासोबत पाहायला मिळतील? रेडालोसचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न थोडासा फसल्याचा ठरला. एक आम्ही क्रांतिकारक भूमिका घेतली सगळ्या छोट्या पक्षांनी की जो फुले आंबेडकर शाहू महाराजांचं नाव घेणारे महाराष्ट्राला अभिमानास्पद असेल. आम्ही पहिल्यांदा रामदास सातवड्यासारख्या एका दलित व्यक्तीला या पूर्वी महाराष्ट्राचा आघाडीचा नेता म्हणून जर आम्हाला चांगल्या पद्धतीनं जर बहुमत मिळालं तर संभाव्य मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना घेऊन पुढे गेलो होतो. परंतु दुर्दैवानं आमचा तो प्रयत्न फसला, त्याला फारसं यश मिळालं नाही. आणि मग त्या काळामध्ये या सगळ्या छोट्या मोठ्या पक्षामध्ये असणारं ते जागा वाटपाचं दुर्दैवामध्ये थोडेसे वाजळले वाद आणि एकमेकांमध्ये असलेला विश्वास या सगळ्या गोष्टीमुळे मी कंटाळलो. त्यांना राजकारण आमचा पिंड नाही, थोडस त्याच्यामधून बाजूला निर्णय घेतला. सध्याचा जर विचार केला सध्याच्या परिस्थितीला तर केंद्रातील युपीए सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं आघाडीचं सरकार असेल दररोज एक घोटाळा उघडकीस येतो. जनता अक्षरशः त्रासलेली. अशा परिस्थितीमध्ये त्या अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आंदोलनाला संपूर्ण देश उभा राहिला. त्या आंदोलनाला कोणा साथ द्यायला त्याचं कारण सामान्य माणूस आता हैराण झालेला. करदाते सुद्धा हैराण झालेले. किती कर द्यायचं सरकारनं, कितीही कर दिला तरी सुद्धा सामान्य जनतेला त्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ज्या गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून असतात त्या पायाभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत. ना चांगले रस्ते मिळतात, ना आरोग्याच्या सुविधा मिळतात, ना शिक्षणाची सोय होते. राईट टू एज्युकेशन आम्ही पार्लमेंटमध्ये काय पास केला परंतु गोरगरिबांच्या वाट्याला काही शिक्षण येत नाही आणि येते ते कुचकामी असतात अशी परिस्थिती आहे. आणि मग रस्ता पाहिजे होऊन द्या, रस्त्यावरून जा. आरोग्याच्या सुविधा पाहिजे, खाजगी दवाखान्याचा पैसे भरा. म्हणजे गरिबांनी आजारी पडायचंच नाही का? गरिबांना आजकाल आजारी पडायचं स्वातंत्र्य नाही अशी परिस्थिती निर्माण आणि पडला तर दुखणे अंगावर काढत काढत त्यांनी मृत्यूची वाट पाहावी. इतकं आरोग्याच्या सुविधा मागतात. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मोडकळी झालेली आहे. शिक्षणाचं असंच झालेलं आहे. स्वयंसहाय्यता या अर्थसहाय्यित शिक्षण संस्थाच्या नावाखाली आज भराभर खाजगी शाळांना परवानगी द्यायचं सतत सुरू आहे. याच्या पाठीमागे काय कारण आहे? कारण एवढंच आहे की आमच्या राज्यकर्त्यांनी विशेषतः पांढरे कपडे घालणारे आमच्या सगळ्या पुढारी मंडळींनी जेवढ्या म्हणून सार्वजनिक जागा होत्या मध्ये गायरान असतील, मुलकीपर जागा जमिनी असतील, डोंगर असतील, सगळ्या हडप करून संपलेल्या आहेत. गोरगरिबांना दमदाटी करून जमिनी खरेदी करून झाल्या. पण यांची जमिनीची भूक काय संपत मिटत नाही. यांना जागा पाहिजे. मग याने एक नामी उपाय काढला की अशा प्रकारे शाळा खाजगी शाळांना परवानगी दिली
की महापालिका हद्दीत असणाऱ्या महापालिकेच्या शाळा, नगरपालिकांच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, जिथे गोरगरिबांचे पोरं शिकतात त्या शाळेचं पटसंख्या कमी होत होता. एकतर शिक्षणाच्या दर्जाच्या नावानं बोंब, आणि पुन्हा आता विद्यार्थी सगळे खाजगी शाळेमध्ये गेले जायचं. जो सक्षम आहे शेवटी माणसाचा सगळ्यात जास्त प्रयोग करावा आपल्या मुलांच्या असते. आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं करावं, त्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून पोटाला चिमटा घेऊन माणसं शिकवत असतात. या महापालिकेच्या जिल्हा परिषद शाळेत आपल्या पोराला शिक्षण मिळत नाही म्हणल्यानं, चांगलं मिळत नाही म्हणल्यानंतर मग प्रसंगी अर्धपोटी राहून माणूस या खाजगी शाळेमध्ये घालायला. थोडक्यात या सगळ्या आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांच्या बाबतीत की या जिल्हा परिषदच्या आणि महापालिकेच्या शाळेतल्या पटसंख्या कमी झाली, तर अतिरिक्त शिक्षक पुन्हा शिक्षक अतिरिक्त त्यांना तिथून बदलून दुसरीकडे टाकावं लागणार. मग 2 शिक्षक 4 वर्ग काय शिकवणार, आणि मग तिथं अजून शिक्षण चांगलं मिळत नाही, अजून विद्यार्थी तिथले बाहेर पडणार. असं करता करता एक दिवस ती शाळा बंद पडली. जिल्हा परिषदची शाळा असो महापालिकेची शाळा असो, ती कुठेतरी मोठ्या जागी असते. किमान एक शाळेची जागा मैदानासहित 3-4 एकर असते. ती 4 एकर जागा हडप करावी हे काय, हे कटकार असतात सध्या महाराष्ट्रामध्ये चालू. या सगळ्या व्यवस्थेला लोक अक्षरशः वैतागले, आणि त्यामुळे आता धर्मनिरपेक्ष आणि धर्मांतर हा वाद राहिलेलाच नाही. आता लुटारू जास्त लुटारू कमी लुटारू असं कुठेतरी भेद करण्याची वेळ आलेली आहे. आणि सर्वसामान्य जनतेला असं ते वाटतं की ह्यांना आता एक झटका द्यायची वेळ आली. म्हणजे आता विरोधक फार चांगले आहेत आणि ते काशी रामेश्वरला जाऊन गंगा स्नान करून पवित्र होऊन आलेले आहेत, आणि एकदमच उद्या ते चांगलं स्वच्छ शासन देणार आहे अशातला भाग नाही. परंतु यांना भाकरी करपली का तर परतली नाही, तर ही आता भाकरी करपायची वेळ आलेली आहे. असं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची भावना झालेल्या आहे. वेगवेगळ्या वाहिन्यांनी, वेगवेगळ्या चॅनल जे काही सर्वे केलेले आहेत त्या सर्वेचे रिपोर्ट सुद्धा असेच दिसतात. आणि मी एक लोकशाहीवर प्रेम करणारा माणूस आहे. ज्यावेळी सामान्य जनतेची इच्छा असते की काहीतरी बदल करावा, त्यावेळी सामान्य जनतेच्या बरोबरीनच आपण चालावं असं मला एक प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारे सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांना घेऊन एखादी जर व्यापक आघाडी होणार असेल तर कदाचित आम्ही त्याच्यामध्ये असू, पण अजून असा आम्ही काही निर्णय घेतलेला नाहीये. म्हणजे अजूनही छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन काही एक वेगळी आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नांच्या बाबतीत तुम्ही आशावादी आहात. सत्ताधारी आघाडी आणि केंद्रातील सत्ताधारी आघाडी यांच्या विरोधात अशा प्रकारे सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांचं एक ध्रुवीकरण होऊन जर काही आघाडी होत असेल, काही पर्याय निर्माण होत असेल तर त्या पर्यायामध्ये जायला मला आवडेल. आणि अशा प्रकारे होण्याची शक्यता नाकारताही येत नाही. अजून त्याबद्दल काही प्रयत्न चालू आहे. आणि हे काही नवीन नाही. 1977 साली जनता पक्षाचा प्रयोग झालेला होता. 1989 साली व्हीपी सिंग ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळी भारतीय जनता पक्षानं आणि जनता दलानं आघाडी केली नाही, पण सीट ऍडजस्टमेंट केलेलीच होती. कारण धोरण एकच होतं की काँग्रेसला पहिल्यांदा हरवलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रयोग यावेळी सुद्धा होऊ शकतो, कोणालाच अशातला पाहिजे. आणि तसा झाला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये असू. कारण मला सामान्य जनतेच्या मनात काय कळतं, ती भावना सामान्य जनतेची आहे, त्यांच्या बरोबर राहायचं असा माझा प्रयत्न. सो एकंदर तुम्ही महाराष्ट्रभर जे काही फिरलात त्याच्यातनं एकूण जनमानस हा सध्या काँग्रेस केंद्रातल्या आणि राज्यातल्या दोन्ही सरकारांच्या विरोधी आहे आणि त्याला आता सक्षम पर्याय पाहिजे आहे असंच तुम्हाला चित्र दिसलं? हो, निश्चितच असंच चित्र मला दिसलं. अगदी रिक्षावाल्यापासून हातगाडीवाल्यापासून फेरीवाल्यापर्यंत, किंवा अगदी मध्यम वर्ग असेल, वर्गीय असेल किंवा उच्च मध्यम वर्गीय असेल, या सगळ्यांच्या मध्ये. कारण या काही ना काही कारणामुळे आम्ही याच्यामध्ये चळवळीच्या निमित्ताने या तळागाळातल्या लोकांच्या मध्ये जात असतो, वेगवेगळ्या कारणांच्या निमित्त वरच्या थरात सुद्धा निवडत असतो. तर
आम आदमीची जी भावना आहे ती मला अशी दिसते आणि म्हणून त्या भावनेचा कुठेतरी आदर केला पाहिजे असं मला वाटतं. मग सुरुवातीच्या काही काळामध्ये तुम्ही मनसे सोबत पण काही एक आघाडी निवडणुकीच्या पातळीवर काही करणं शक्य काय याची चाचपणी केल्याची चर्चा होती खरे. माझा पहिल्यापासून प्रयत्न आहे की मनसे सहित हा सगळं एकत्रित झालं तर लोकांना ते आवडेल. कारण त्यांचाही मुद्दा त्यांनी सुरुवातीला जो घेतलेला होता परप्रांती आणि इथले हाही थोडा आता पूर्वी एवढा झाल राहिला तीव्र राहिलेला नाहीये त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्यात अडचण नाहीये असं. आणि या सगळ्यांना एकत्रित करता येईल का झाले तर मग सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबरोबर मला सुद्धा ते आनंद होईल. थोडक्यात मागच्या आघाडीमध्ये तुम्ही आणि स्वतः आठवले पण त्या आघाडीमध्ये होते आणि आता आठवले आज तर अगदी सेनेच्या गोटातच जाऊन बसल्यासारखं चित्र आहे आणि तुम्ही काहीसे शिवसेनेच्या जवळीक मध्ये आहात आणि ही एकंदर व्यापक आघाडी काँग्रेसला सोडून जी काही होईल त्याच्या सोबत राहण्याचा तुमचा प्रयत्न आहे. एकंदर छोट्या छोट्या पक्षांना कुठल्या तरी मोठ्या पक्षांचा टेकू घेतल्याशिवाय सत्तेच्या एकूण या सगळ्या सारीपाटामध्ये कुठलीच भूमिका निभावणं शक्य नाही असं यातनं अर्थ काढायचा का? असं काही नाही. तुमचे विचार शुद्ध असतील, तुमचा स्वतः सिद्धांतावर जर विश्वास असेल, तुम्ही काय काम करत राहिला तर यश मिळतच, जनतेकडून प्रतिसाद मिळतोच. वेळ लागेल कारण ही प्रक्रिया अतिशय मंद गतीने चालत असते. वेळ लागेल परंतु लागत असते. आमच्या स्वाभिमानी पक्ष स्थापन करून आम्ही 5 वर्ष झाली पण 5 वर्षामध्ये आमच्या पक्षाचा एक खासदार झाला, एक आमदार आहे. म्हणजे आणि जिल्हा परिषदेमध्ये 2-3 जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आहोत. म्हणजे यश मिळत नाही पण आम्हाला नव्यानं कार्यकर्ते घडा. आम्ही तयार कार्यकर्ते घेण्यापेक्षा कार्यकर्ते घडवून मग त्याला जनतेसमोर आणायचा प्रयत्न करतो. कारण आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तो कार्यकर्ता घडला पाहिजे. त्याला थोडासा वेळ लागतो कारण कार्यकर्ता हा सुद्धा आंब्याच्या लोणच्यासारखा असतो. जेवढं लोणचं मुरल तेवढं जास्त चवदार असतं. तसं कार्यकर्ता जेवढं काम करेल तेवढं त्याच्यामध्ये प्रगल्भता वाढते आणि मग तो लोकांना हवा असतो. लोक सहजासहजी कोणाला विश्वास ठेवतात, थोडीशी परीक्षा घेतात, काय करतो बघतात, आमिषाला बळी पडतो का नाही ते बघतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. या सगळ्या प्रक्रियेतून मी स्वतः आलेलो आहे. आता विधानसभेच्या आधी खरं तर 2014ची लोकसभेची निवडणूक होईल. नक्की कधी होईल सांगता येत नाही पण साधारण 1 एप्रिल नंतर कधी ती होऊ शकते असं सगळं चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षाची म्हणून किती जागा लढवण्याची तयारी सध्या आहे? आम्ही 4 ते 5 जागेवर होता किमान 5 जागेवर तरी आम्ही तयारी केली. बरं, कोणाची आघाडी हो अथवा न हो 5 लोकसभा लढवण्याची ठरवली आहे. कुठल्या कुठल्या काही कळू शकेल यामध्ये स्वतः तुमची एक आहेच, कोल्हापूर लोकसभा आहे, त्याचबरोबर माढा आहे, बारामती आहे. माढ्यातनं सदाभाऊ खोतांची कदाचित उमेदवारी असण्याची शक्यता आहे. सदाभाऊ खोतांचा पर्याय म्हणून विचार करतो. माढ्यामध्ये बारामती आहे, बुलढाणा आहे. नक्कीच या सगळ्या याच्यामध्ये खरं तर जर का तुम्ही या व्यापक विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये गेलात तर कुणाला किती जागा लोकसभेच्या द्यायच्या म्हणजे एकतर शिवसेना आणि भाजपमध्येच एक मोठी रस्सीखेच आहे. कदाचित मनसेसारखा पक्ष त्याच्यामध्ये आला तर प्रत्येकाला अधिक आपापल्या वाट्याच्या काही जागा सोडाव्या लागतील. आठवलेंच्या पक्षाला किती जागा द्यायचा हा एक प्रश्न असेल. पुन्हा तशा आघाडीमध्ये तुम्ही सहभागी झाला तर कदाचित मला असं वाटतं की फार कमी जागांवर तुम्हाला समाधान मानावं लागेल, कदाचित 1 किंवा 2च. त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? जागा वाटपाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अशा जागा आम्ही लढवणार आहोत की ज्या ठिकाणी कोणी यायलाच तयार. बर, त्यामुळे आणि ज्यांच्यावर आम्ही आघाडी करण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी थोडासा वाद होऊ शकतो. तो बुलढाण्याच्या बाबतीत हो या वाद न होणाऱ्याच आहेत आणि मला असं वाटतं की हसत आम्हाला देऊन टाकतील अशी परिस्थिती आहे. पण तिथं आम्हाला लढायचं. बुलढाण्याची जागा शिवसेनेकडे सध्या आहे. बुलढाण्याच्या बाबतीत वाद होऊ शकतो परंतु बाकीच्या ठिकाणी असा वाद व्हायचं काही कारणच नाही. अशी परिस्थिती आहे. खडकावर शेती करायची मला सवय आहे. तिथं सुद्धा हिरवीगार शेती करून दाखवायची जिद्द माझ्यामध्ये आहे.
नक्कीच. राजू शेट्टी साहेबांशी आपण ऐकून राजकीय त्यांच्या रणनीती संदर्भातली चर्चा करतो. ही चर्चा अशीच पुढे कंटिन्यू आपण ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा MCN न्यूज. सैरभैर भटकायचं मन, इंद्रायणीच्या काठावरून तुकारामांचे अभंग ऐकताना. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. अधीर व्हायचं मन, दर्ग्यावर दुवा मागताना. लाल देवळाचा घंटानाद, गुरुद्वारेतील अरदास आणि बुद्ध विहारातील वंदनेत प्रसन्न होतं मन आजही. बुद्धं शरणं गच्छामि. या पुण्यनगरीची ओढ कायम सळसळते रक्तात. मग पावसाळ्यात नव्या पुस्तकांच्या सुवासात हरवायचं मन विद्यापीठाच्या फर्ग्युसनच्या परिसरात. सुट्टीत भटकायचं मन सिंहगड सह्याद्रीच्या कपारात. लाल महाल शनिवार वाड्याची ओढ कायम आहे अजून मनात. मग गणेशोत्सवात ढोल ताशांच्या जल्लोषात नाचायचं मन धुंद होऊन भर रस्त्यावर. हीच सारी गंमत, हीच सारी मजा आपण नव्याने अनुभवूया आपल्या घरात, आपल्या चॅनलवर, MCN न्यूजवर. आपल्यासाठी आपलं चॅनल. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी साहेबांशी. शेट्टी साहेबांनी ब्रेक पूर्वी आपल्याला सगळ्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची काय भूमिका असेल त्या संदर्भात शेट्टी साहेब आपल्याशी बोलत होते. त्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं असं आहे की ज्या जागांवर तुम्ही लढवू म्हणतात त्या जागा कदाचित तुम्हाला आनंदाने दिल्या जातील, कारण त्या जागाच अशा आहेत की तिकडे बाकी पक्षांचा कोणीच उमेदवार निवडणूक लढवू इच्छित नाही, बुलढाण्याचा अपवाद वगळता. आणि खडकाट जमिनीवर शेती करण्याची तुमची सवय आणि ते खरं तर राजकारणामध्ये खोड बनावी लागेल ती, कारण बाकी कुणी तिकडे तयारी दर्शवत नाही आणि तुम्ही तिकडे आनंदाने हो हे आव्हान मी स्वीकारतो आणि ते करता. हातकणंगलेमध्ये त्याच्यातली विजयी पताका तुम्ही खरं तर रोवलेली आहे. पण या निवडणुकीमध्ये जसं काँग्रेस राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने विरोधी कोण असेल तर ते बाबा भाजपमधले गोपीनाथ मुंडे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये राजू शेट्टी यांचा फार मोठी भीती राष्ट्रवादीला मोठी असते. आणि म्हणून त्यांची आत्ताची सध्याची जी व्यूहनीती ती गोपीनाथ मुंडेंना एकट्या बीडमध्ये रोखायचं आणि तसंच राजू शेट्टींना फक्त हातकणंगलेच मध्येच रोखून धरायचं, ही सगळी रणनीती काहीशी तयार होते. त्याच्यावर तुमची ही सगळी भूमिका काय असेल? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये विरोध असणारच. आणि मी एवढ्या चळवळी करतो, त्यांच्या शक्तीस्थानावर पहार करतो, त्यांच्या चुकीच्या गोष्टी बाहेर काढतो, त्यांना विरोध करतो. राष्ट्रवादीचं मूळ शक्तीस्थान हे शेतकरी त्याच्यावर प्रबोध करतो. म्हणल्यानंतर ते हात बांधून गप्प बसतील या प्रमाणात राजकीय कारणच नाही, त्यांचं काम करणारच. परंतु माझा शेतकऱ्यांच्यावर विश्वास आहे, सामान्य माणसावर विश्वास. हे काय माझं कुणावर व्यक्तिगत वैर आहे म्हणून मी केलेलं नाही किंवा कुणाचं भांडण आहे म्हणून केलेलं नाही. जे जे चुकीचं असेल, गैर असेल त्याच्या विरोधात आपण राहिलं पाहिजे असं मला माझ्या आतला आवाज सांगतो. त्याबद्दल मी राजकारण हा माझा काही धंदा नाही, कालही नव्हता, आजही नाही, उद्याही असणार. मी खरं तर एक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, चळवळ जातो. आणि चळवळ झाल्यानंतर लक्षात आलं की याचं मूळ कुठं आहे आणि त्या मुळाच्या दिशेने मी चाललो. सत्ता मिळालीच पाहिजे, सत्तास्थानं घेतलीच पाहिजे या भ्रमात मी नाही, त्याची अपेक्षा आहे. मी माझं काम करतो आणि ज्या माझ्या शेतकऱ्यांच्यासाठी, सामान्य माणसासाठी प्रसंगी राजकारणात मला अपयश आलं तरी सुद्धा हसत स्वीकारायची आपली तयारी आहे. नक्कीच. आणि म्हणून लढणं माझं काम आहे, मी लढाई करतो, लढत राहतो. आणि लोकांना वाटतं की लढाई ह्या एकट्या माणसाची नाही, आपली लढाई आहे. म्हणून मी दुष्काळी भागात जातो की लोकांना वाटतं की लढाई आपले लोक
मोठ्या संख्येने सांगितलं होतं. मी ऊस पट्ट्यात गेलो, लोकांना वाटलं की तिकडे आपली आहे, त्याच्यामध्ये लोक सामील होतात. मी दुधाच्या प्रश्नावर गेलो, कारण मतदारसंघाचं बंधन मला कधीच नाही. मावळ गोळीबार झाला सगळ्यात आधी, मग मी गेलो आमचे सदाभाऊ देतात आणि त्या ठिकाणी सांगितलं की अरे पाणी मागणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही गोळ्या घाला, हा काय न्याय आहे काय? पाणी मागायचं नाही, आम्ही भूमिपुत्र आहोत, पाण्याला पहिला अधिकार आमचा आणि तुम्ही गोळ्या घाला. उसाचा जर मागणार आहे ना तुम्ही गोळ्या घालता आणि जाती दंगली करणाऱ्यांना दंगली बळी करणाऱ्यांना तुम्ही सरकारच्या विरुद्ध पैसे देता. मागवच्या गोळीबारात बळी गेले, 4 बळी गेले. त्यात कांताबाई ठक्कर सारखी एक महिला होती, ₹1 सुद्धा सरकारने तिजोरीत दिला. ऊस आंदोलनामध्ये बळी गेले, ₹1 सुद्धा सरकारने दिले नाही. त्यांचं सांत्वन करायला कोण गेलं नाही. दंगलीत बळी पडणार आहे ना तुम्ही मदत करता. मंत्रालयात जे जळून गेले त्यांना मदत करता. घटना वेगवेगळ्या परंतु सरकारची भूमिका वेगळी. हे असं का? आम्ही शेतकरी सुद्धा या राज्यात कोण आहोत की नाही, सामान्य माणसाला या राज्यामध्ये काय अधिकार आहे का नाही, हा करा आमचा सवाल. आणि मग हे जर आत्मा नसेल तर आम्ही सामान्य माणसं वेळ प्रसंगी तख्त सुद्धा बदलून दाखवू शकतो. त्यासाठी पैसाच पाहिजे असं प्रमाण नाही. नसतील आमच्याकडे साधनं, नसतील आमच्याकडे पैसा, नसेल आमच्याकडे जा, पण आमच्याकडे एकच आहे ती म्हणजे अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची जिद्द. आणि मग ती जिद्द अशी आहे की रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही लढत राहतो. त्यामुळे आम्ही लढाई करताना कधी घाबरत नाही. वर्गाला हरण्याचं बळच नसतं, गमवण्यासारखं काहीच नाही. काय गमावणं काय गमावण्यासारखं, पण ज्यांच्या विरोधात लढतो त्यांना मध्ये बरंच काही गमावं लागणार आहे. त्यामुळे त्यांना मंचावर मग पवित्र घ्यायचं, आमच्याकडे आहेच काय, आम्ही सदापट्टी घेऊ आणि मग आम्ही लढतो. नक्कीच. याच सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये फोफावते. राजू शेट्टी ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातले असतात आणि ते विदर्भात किंवा मराठवाड्यात जातात त्यावेळी हे पश्चिम महाराष्ट्राचे असं कोणी म्हणत नाही, कारण तिथे शेतकरी ती तुका मिळवावा आणि हा आमच्यासाठी लढणारा माणूस आहे ही भावना त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो. खरं तर शेतकरी संघटना महाराष्ट्रात फोफावली त्याच्या मागची एक महत्वाची जी मागणी होती ती उत्पादन खर्चावर आधारित भाव किंवा किंमत पिकाला मिळाली पाहिजे. किफायतशीर किमतीच्या पलीकडे जाऊन उत्पादन खर्च तुम्ही बघा आणि त्याच्यावर आधारित भाव आम्हाला द्या. आणि ही मागणी खरं तर ऐतिहासिक मागणी आहे. पण त्या पार्श्वभूमीवर आता आपण प्रत्येक मग त्याला पश्चिम महाराष्ट्रातला ऊस असेल, तिकडे विदर्भ मराठवाड्यातली सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा प्रत्येक पीक असेल त्याला किती वाढवून मिळावी याच्याच संदर्भातली देवाणघेवाण आणि आंदोलन खरं तर या पातळीवरून कुठेतरी मर्यादित झाल्यासारखं वाटतं. तर उत्पादन खर्चावर आधारित मागणी ही कुठेतरी मागे पडली असं नाही वाटत? नाही, आमची मागणी तीच आहे, पण तो दीर्घकाळ चालणार आहे. उत्पादन खर्चावर आधारित भाव कळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाचा दर ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणजे तो आपापच आपल्या उत्पादन खर्चाने त्याच्यातून नफा घ्यायचा तो आपला दर ठरवू शकेल. पण तो दुर्दैवाने तसं होत नाही. साबण तयार करणारा तो ठरवतो साबणाची किंमत, वया तयार करणारा तो ठरवतो वयाची किंमत, अजून तयार कपडे शिवणारा तो ठरवतो कपड्याची किंमत. पण तेच कापड ज्या कापसापासून तयार होतं त्या कापूस उत्पादकाला मात्र कापसाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. बिस्किट ज्या गव्हापासून तयार होतं बिस्किट तयार करणारा मात्र बिस्किटची किंमत ठरवतो. पण गहू उत्पादकाला मात्र आपल्या गव्हाचा दर ठरवता येत नाही. असं हे जे का असं का आमचं म्हणणं आहे की आमचा लढा हा अंतिम आम्हाला आमचा दर ठरवायचा अधिकार असतो. काही लोक म्हणतील अहो मग गोरगरिबांनी काय करायचं, गोरगरिबांना गोरगरिबांना 2 वेळाला खायला घालायची जबाबदारी सरकारची. तो मूलभूत अधिकार तो घटनेलाच त्यांना दिलेला आहे. बरोबर. म्हणून शेतकऱ्याला मारून त्याला घालायचं असं म्हणणं म्हणजे शेतकरी हा सुद्धा
घटक आहे देशाचा. अन्न सुरक्षेच्या गोष्टीची आज चर्चा देशामध्ये होते. आमच्या शहराला, आमच्या गावामध्ये एक म्हण आहे की शेजाऱ्याच्या लग्नामध्ये सुनेवर माया करायची. खा बाई खा, भरपूर खाऊन घे, भरपूर खाऊन घे, कारण तुला मला उद्या उपाशी ठेवायचं आहे. तसंच शेतकऱ्याचं अन्नधान्य स्वस्तामध्ये घ्यायचं, MSP म्हणतात ते, परंतु ही MSP सरकार ठरवणार म्हणजे ते कमीच ठरवणार आणि ते गोरगरिबाला 2 रुपये न द्यायचं. अतिरेक असताना आणि त्याच्यामध्ये घोटाळे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार. पण त्या गरिबाला बाजारातलं अन्नधान्य विकत घेण्याची ताकद तयार होईल अशी क्रयशक्ती निर्माण करा. द्यायचंच असेल त्याला अन्नधान्य, जर बाजारात जी काही किंमत आहे त्यातून 2 रुपये वजा करा आणि तेवढे पैसे रोखच त्या गरिबाला द्या. तो त्याला पाहिजे ते धान्य गाव बाजारातून विकत घेईल. आणि मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगायचं आहे की गरीब तुमच्याकडं अन्नधान्य मागत नाही. गरीब तुमच्याकडे फक्त एवढंच मागतो की माझ्या पोराला शिकेल तेवढं शिक्षण द्या आणि ते त्याला स्वावलंबी स्वतःच्या पायावर उभा राहील अशा प्रकारचं स्वावलंबी होईल आणि तो त्याचं स्वतःच पोट भरेल अशा प्रकारचं शिक्षण द्या, ही गरिबाची मागणी आहे. बरोबर. पण आज शिक्षणाच्या साठी वेळ प्रसंगी किडनॅप विकण्याची वेळ आणली गरिबावर. का तर आम्ही शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे. गरिबाची एवढीच माफक अपेक्षा आहे की माझ्या घरातला एखादा माणूस जर आजारी पडला तर त्याला इतरांच्या सारख्या चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात आणि तो बरा होऊन घराकडे यावा, ही माफक अपेक्षा आहे गरिबाची. परंतु आरोग्याचे प्रश्न सगळ्यात जास्त गरिबांचेच आहेत. शिक्षणाचा प्रश्न सगळ्यात जास्त गरिबांचाच आहे. म्हणजे तुम्हाला त्याला 2 रुपयानं गहू ज्वारी देऊन आणि त्याला गुलामासारखं वागवायचं, म्हणजे गुलामाची नवीन संस्कृती तयार करता यांना हे करायचं, यांना नवीन. कारण यांच्या चंदनवादाला पोहोचण्यासाठी भविष्यामध्ये लाखो गुलामांची आवश्यकता आहे आणि हे गुलाम तयार करण्याचा हा उद्योग जर कोण करत असेल तर हे पुढे थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. नक्कीच ही सगळी दीर्घ टप्प्याची, खरं तर मोठ्या टप्प्याची, म्हणजे कदाचित त्याला पुढची 10-15 वर्षात 20 वर्षात यश मिळेल की नाही माहित नाही, पण ही दीर्घ टप्प्याची सगळी लढाई आहे आणि ही लढाई पूर्ण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आजपासनं खरं तर पटांगणामध्ये, मैदानामध्ये आजपासनं ती तयार झालेली आहे. याच सगळ्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांमध्ये किमान महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये एक पर्यायी शक्ती म्हणून उभी राहण्याच्या शक्यता आगामी कालावधीमध्ये काही दिसतात का? त्या संदर्भात काही तयारी पक्षाची म्हणून सुरू आहे का? हो, निश्चितच दिसतात. अनेक तरुण, कारण माझा भर आहे तरुणांच्यावर आणि त्या पद्धतीनं मला चळवळीत तरुण भेटतात, तरुण सामील होतात, त्याच्यामध्ये शिकलेले असतात, न शिकलेले असतात, शेतात काम करणारे असतात आणि ते येतात चळवळीच्या मुशीतून ते तयार होतात. कारण चळवळ ही कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण देणारी शाळाच असते आणि त्या शाळेत तयार झालेला विद्यार्थी हा सदस्य जे समाजाची नाळ करू शकत नाही. आणि या पद्धतीनं अनेक कार्यकर्ते आज घडतायत. कदाचित त्यांना मी मगाशी सांगितलं त्याबद्दल मुलाला वेळ लागेल, पण तुम्ही घडतायत आणि त्याला घडवायचं काम चालू आहे. आमचे प्रशिक्षण शिबिर असतात, अभ्यास शिबिर असतात, त्याच्यामध्ये आम्ही संस्कार करत असतो. आपल्याकडे तरुणांची अमर्याद ताकद आहे, पण मी कार्यकर्त्यांना सांगत असतो की समाजातल्या दुबळ्या लोकांना तुमचा आधार वाटला पाहिजे आणि धनदानग्यांना तुमची भीती वाटली पाहिजे. त्याच्या उलट झालं तर आपण चुकलो हे लक्षात ठेवा. बरोबर. त्याच्या उलट म्हणजे धनदानग्यांना आमचा आधार वाटायला लागला आणि गरिबांना जर आमची भीती वाटायला लागली तर आम्ही चुकीच्या मार्गाने गेलो. गरिबांना आमचा आधार वाटला पाहिजे, धनदानग्यांना आमची भीती वाटली पाहिजे. अशा प्रकारे काढून सुधारून कार्यकर्ते तयार करण्याचं काम आमचं चालू असतं. ते कार्यकर्ते निश्चितच पर्याय म्हणून भविष्यामध्ये उभे राहतील. मी शेतकरी चळवळीचं योगदान काय तर थोडक्यात एवढं सांगतो की शेतकरी चळवळीनं फक्त शेतकऱ्याला न्याय मागायला शिकवलं नाही तर समाजाचा एक मोठा घटक म्हणून बाकी सारे छोट्या छोट्या घटकाला सुद्धा पंखाखाली घेऊन त्यांना सुद्धा स्वाभिमान शिकवण्याचं काम केलं. ज्या
शेतकऱ्याला खाकी आणि खादी वर्दीतल्या माणसाच्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य नव्हतं. उभे धरून बसला त्याला आलेला कार्य म्हणायला या चळवळीनं शिकवलं. एवढंच नव्हे तर या चळवळीमुळं एक झालं की गावागावातले यांचे जे काही सत्तेचे बगलवट या सगळ्या व्यवस्थेचे बगलवटचे गावागावातले पांढऱ्या कपड्यातले होते त्यांच्या विरोधात लढायला दम वाढायला सुद्धा शिकवलं. वाड्यावर आणि माझ्यावर चालणारं राजकारण बांधावं लागण्याचं काम या चळवळीने केलं आणि हेच उद्या याचमुळं उद्या अगदी फाटकी माणसं सुद्धा निवडून आलेली तुम्हाला दिसतील. आता मी एका साखर कारखान्याच्या चेअरमनच्या भावाला एका सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभूत करून एका धनगराच्या सामान्य शेतकऱ्याला निवडून आणून दाखवलेला आहे. एका खुल्या जागेवर एका परीट समाजाच्या महिलेला खुल्या जागेवर निवडून आणून दाखवलेला आहे. त्याचबरोबर पंचायत समितीची जागा सर्वसाधारण वर्गासाठी खुली असताना त्या ठिकाणी एका मुस्लिम समाजाच्या गरीब तरुणाला पंचायत समितीचा सभापती करून दाखवलेला आहे. हे होऊ शकतं. ज्यावेळी लोक एकत्रित येतात, सामान्य माणसं एकत्रित येतात, त्यावेळी अशा प्रकारचा सामाजिक बदल होऊ शकतो. शाहू महाराजांना हेच अभिप्रेत होतं, फुले आंबेडकरांना हेच अभिप्रेत होतं आणि शेतकरी चळवळ सुद्धा त्याच दिशेने निघाली. नक्कीच तुमचं कार्यकर्ता सक्षम करण्याचं हे जे काही मिशन आहे, ब्रीद आहे, शेतकरी कार्यकर्ता संघटित करण्याचं आणि महाराष्ट्रामध्ये ती एक प्रभावी चळवळ म्हणून उभारण्याचं आणि एक पर्याय म्हणून ती शक्ती समोर आली पाहिजे या संदर्भातलं तुमचे जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. हे होते खासदार राजू शेट्टी साहेब, ज्यांनी एकूणच आगामी कालावधीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात पक्षाची रणनीती काय असेल, पक्षाची भूमिका काय असेल या संदर्भातली सविस्तर भूमिका आपल्यासमोर मांडली. त्यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त असलेल्या वेळापत्रकामधून आपल्यासाठी वेळ काढलात आणि आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार. खूप खूप धन्यवाद.